एकनाथ खडसेंवरती त्यांच्याच मुलाच्या खुनाचा आरोप सातत्याने होत असतो। रक्षा वहिनी आणि तो असं दोघंच रूममध्ये होते। त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही ते मला नाही माहिती, किंवा तिथे कोणी नव्हतं। पण सुसाईड नोटही पोलिसांना सापडली नाही। आयुष्यभर असंच वाटतं की कदाचित मी त्यावेळेस गेले असते तर। नवरा नसणं, एक विधवा बाईचं जगणं, त्यातही राजकारणात असणं। मुलगा वारल्यानंतर आपल्या सुनेला या जगामध्ये सोडणं एवढं सोपं नसतं। एका घरात दोन पक्ष आहेत, म्हणजे हे गुपित राजकारण काहीतरी होत असणार। ही एक प्रकारची फसवणूक नाही का? अजितदादांचा विषय केला तर पवार साहेब वेगळ्या पक्षात होते, त्यांचे बंधू वेगळ्या पक्षात होते। आता अजितदादा वेगळ्या पक्षात आहेत, साहेब वेगळ्या पक्षात आहेत। तुम्ही राजकारणात उशिरा आलात। प्रॅक्टिस केली असती तर मी खूप जंगड पैसा कमवू शकले असते। सातत्याने पराभव का होतोय तुमचा? भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलं। खडसे जे एकेकाळी तिकीट वाटप करत होते त्यांनाच तिकीट देण्यात आलं नव्हतं भाजपकडनं। अशा अनेकांचे बळी भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस घेतले। आम्हाला लहानपणी जर बाबांसोबतच्या फार आठवणी जर कोणी विचारल्या तर ते आमच्याकडे फार नाहीच आहेत। बरेचदा आपण अशा परिस्थितीत येतो किंवा आपण इमोशनली ब्रेकडाऊन होतो। माझा कृष्ण माझ्याजवळ आहे।